यासाठी वडीलधाऱ्या मंडळींनी फार कष्ट केले. आज त्यातले काही आयात आहेत, काही आयात नाहीत. मी यापैकी 1998 पासूनचा साक्षीदार आहे. प्रमोद जाधवांच्या या ठिकाणी आहे, त्यांची प्रकृती चांगली आहे, त्याच्यासोबत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना 1998 पासूनचा हा लढा कागदोपत्री सोडवला. मला आयरन मॅडमनी सांगितलं 1982 साली या ठिकाणी पोलीस अधिकारी वास्तव आहे. त्या पूर्वीपासून सुद्धा त्या ठिकाणी आंबेडकरवाडी जवळ आहे. यातले लोक त्या ठिकाणी जायचे, पूजा अर्चा करायची, हे आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलेला इतिहास आहे आणि या इतिहासाचं जतन करण्यासाठी आपण सगळे मेहनत करतो आहोत. तर या मेहनतीवर पाणी फिरवण्याचं काम आपले काही समाजकंटक म्हणून तर अशा पद्धतीचं करतायत. म्हणून ही जागा ही आरक्षित केली होती. ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने 2014 मध्ये या जागा बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये देण्यासाठी यश आलं आणि तिथली जागेची मोजणी केली. त्या मोजणीला संबंधित राज्य परिषदेचे अधिकारी, सर्व बौद्ध संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत मोजणी करून ही जागा फक्त आणि फक्त बुद्ध विहारासाठी राखीव ठेवण्याचा आदेश हा शासनाने प्रशासनाला दिला. मात्र प्रशासनाने त्याची देखभाल ज्या पद्धतीने करावी त्या पद्धतीने केली नाही आणि आज जे काही पुढाऱ्याच्या खाली बुद्ध विहार आहे, जे वास्तव आहे, जे उभं आहे त्या ठिकाणी ते वास्तव वेळावर आहे, एवढा जबाबदार प्रशासन आहे. 2011 जिहार असून सुद्धा त्या ठिकाणी त्या वास्तूची जतन केली जात नाही. शासनाने जिहार काढलाय की सर्व धर्मामध्ये ज्याच्या पुरातन धार्मिक स्थळ आहे त्याचं जोपासना केलं पाहिजे, त्याची डागडुजी केली पाहिजे आणि असं असेल सुद्धा त्या ठिकाणी प्रशासन आपलं कर्तव्य बजावत नाही आहे आणि कर्तव्य बजावत नसल्यामुळे ही वेळ आज आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. याला जबाबदार हे प्रशासनच आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतो, कम्युनिटी सेंटर आणि बुद्ध विहार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कम्युनिटी सेंटर हे सर्व समावेशक आणि बुद्ध विहार म्हणजे त्या समाजाचं, बौद्ध समाजाचं एक धार्मिक स्थळ आहे, उपासनेचं साधन आहे आणि असं असता सुद्धा नाही माहिती असून सुद्धा या ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून कम्युनिटी सेंटरची मागणी केली जाते आणि त्या जागेवर बौद्ध बांधव गेले अनेक वर्ष कार्यक्रम करत आहेत हे माहिती असून सुद्धा कम्युनिटी सेंटर बांधण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत परवानगी दिली. ही परवानगी देताना त्या बौद्ध समाजाला विचारात घेतला नाही. कोणीतरी मागणी केली आणि त्या मागणीच्या आधारे आपण ते कम्युनिटी सेंटर ची मागणी मंजूर केली आणि मंजूर करत नाही काही 8 दिवसातच त्यासाठी लागणारा निधी या ठिकाणी उपलब्ध केला. म्हणजे या ठिकाणी बौद्धांचं अस्तित्व हे नष्ट करण्याचं काम या प्रशासनाने चालू केलेलं आहे आणि ते आपल्याला मोडीत करायचं आहे. ते मोडीत काढण्यासाठीच आपण कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्या धाव घेतलेल्या प्रयत्नांना थोडं व्हायचं ना पण यश आलेलं आहे. बंधू हे सगळे श्रेय तुमचं आहे. हा लढा देत असताना माझ्यासोबत काम करणाऱ्यांना सांगून मी बोललोय. हे माझ्या मनाने गेलं नाही. काहीतरी सुधारणा आपले बांधव आहेत, काहीतरी त्यांच्यामध्ये सुधारणा होईल हा होतो ठेवून काही दिवस अनेक दिवस डोकं राहिलो, परंतु शांत राहण्याची सुद्धा मर्यादा असते आणि मर्यादा ओलांडल्यानंतर न्यायालयाचा लढा सुरू झाला आणि अजूनही तो सुरू आहे, पुढे सुरू राहणार. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की जी आरक्षित ठेवलेली जागा आहे ती पूर्ववत करावी. या ठिकाणी प्रशासनाला चांगला माहिती आहे की एखादी जागा आरक्षित ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी दुसरं कुठलंही बांधकाम करता येत नाही आणि म्हणून प्रशासनाने या ठिकाणी जे बुद्ध विहारासाठी राखीव जागेचं आरक्षण ठेवलं होतं ते आरक्षण कम्युनिटी सेंटर बांधावं यासाठी त्यांना कुठली अडचण येऊ नये म्हणून प्रशासनानं ते आरक्षण उठवलं. या ठिकाणी प्रशासनाला सांगतो की तुम्ही जे आरक्षण उठवलेलं आहे ते पूर्ववत करावं ही त्यांची मागणी आहे आणि कम्युनिटी सेंटर तुम्ही कुठल्याही अड्डी लागत कम्युनिटी सेंटर मध्ये
विरोध नाही, कुठलाही विरोध नाही, परंतु या ऐतिहासिक जागेमध्ये कम्युनिटी सेंटर नको, ते आमचं अस्तित्व आहे, ते बुद्धाचं स्थान आहे, गेल्या अनेक वर्षापासून अनेक शतकापासून ते स्थान आहे. आणि असं असताना तुम्ही अनाधिकारपणे आमच्यावर हा घात केलेला आहे आणि तो घात भरून काढण्यासाठी ही जनता या उपस्थित आहे. आणि म्हणून काही आमचे बांधव चुकीच्या पद्धतीने वागतायत, असू दे वागू देत, त्यांनाही कधीतरी आपली चूक लक्षात येईल. पण या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेतनी या मोर्चाच्या अनुषंगानं या ठिकाणी 2 मुद्दे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कम्युनिटी सेंटर आणि बुद्धविहार यामध्ये फरक आहे. त्यामुळे ते कम्युनिटी सेंटरची जी काय मागणी केलेली आहे ती प्रथम रद्द करावी. त्यानंतर या ठिकाणी जे आरक्षण उठवलेलं आहे ते आरक्षण पूर्ववत करावं हे या ठिकाणी सांगतो. आणि ते सगळ्या या बांधवांच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो, आव्हान असं करायचं झालं तर त्यापुढे या पुढच्या मोर्चात सुद्धा आव्हानही करू. बांधवांनी या ठिकाणी या शिवाराज्याच्या इतिहासाचा थोडासा सारांश तुम्हाला सांगितला आहे. मी आता थोडं दुसरीकडे वळणार आहे. हा मोर्चा घालत असताना आमचे बांधव आमच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेत आहेत. मी संघर्ष समितीला धन्यवाद देईन की अशा कुठल्याही पत्रकार परिषदेला मी पेपर वाचला, त्या पेपरमध्ये आरोग्य की कसा मोर्चा होतो ते फक्त आम्ही मोडीत काढू मोर्चा, केसेस तेवढे केसेस आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु मोर्चा कोण सांगतोय टँकरवाले जे भीम टँकर ज्याने हा चुकीचा टँकर ज्या पद्धतीने राहायला पाहिजे, समाजावर अन्याय होता अशा वेळेला टँकरने पेटून उठलं पाहिजे. परंतु तेच टँकर आज आम्हाला सांगते की तुमचा मोर्चा आम्ही मोडीत काढू. काय कुठला अधिकार याला टँकर म्हणायचं काय? टँकर म्हणायचं काय याला बांधव? हे आपल्या समाजावरती सोडलेली पिल्लं आहेत, लक्षात घ्या. हे आपल्या समाजातले सोडलेली पिल्लं आहेत. असू दे, आज चुकले असतील उद्या सुधारतील अशा आपण आशा आहोत. पण प्रशासनाला माझी विनंती आहे, प्रशासन तुम्ही या अशा लोकांपासून सावध राहा. तुम्ही अडचणीत याल तुम्ही असून आम्हाला कोणाच्या पोटावर पाहायची आमची होत नाही, कारण आम्हाला आमच्या धर्मामध्ये तसं शिकवलेलं आहे. पण जर त्या वेळेत आली आणि तसं झालं तर जबाबदार पूर्णपणे प्रशासनाने याची दखल त्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळे कोणी कसं वागायचं हे त्या प्रत्येकाने ठरवायचं आहे, प्रत्येकाने ठरवायचं आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु अजून माझे वक्तव्य या ठिकाणी बोलणार आहे. या ठिकाणी भरपूर बोलणं आहे. आपले जे काही विरोध करतायत त्यांची सध्या अशी अवस्था झाली की त्याचं मन नाही ना, मन ते कुलसित झाले, कुलसित एका ठिकाणावर जागेवर नाही, एका ठिकाणावर जागेवर नाही राहतायचं. आणि म्हणून अशा प्रकार घडलेले जात आहेत. आमचे बांधव आमच्या विरुद्ध या लढ्याला विरोध करतात, याच्यापेक्षा खेळाची बात कुठली असू शकत नाही. दुसरा विषय या ठिकाणी काही जणांचं म्हणणं असं आहे की हा मोर्चा आम्हाला मान्य आहे पण नेतृत्व आम्हाला मान्य नाही. काय बोलणार या गोष्टीला, काय बोलणार या गोष्टीला? ही पळवार झाली, ही पळवार झाली. अरे आम्ही या सगळ्या बांधवांनी तुमच्याकडे नेतृत्व दिलं होतं, काय केलं तुम्ही? कुठे ठेवलं आमचं नेतृत्व? आणि नेतृत्व मान्य नाही म्हणून सांगता, जर का तुमच्याकडे नेतृत्व समाजाने दिलं आहे, जागा मिळवण्यासाठी दिलं आहे, मग जागा मिळवण्यासाठी न करता कम्युनिटी सेंटर मागून मिळवून म्हणून आपण मागणी करतो, हा समाज ऐकून घेईल का? अजूनही ऐकून घेणार नाही. आणि म्हणून या जे काय प्रशासनाने तरी नादी लागून हे जे काही प्रकार चालू केलेले आहेत ते या ठिकाणी थांबवावं. नेतृत्वाचा या ठिकाणी प्रश्न नाही. आणि म्हणून त्यांचं आता मन कलुषित झालंय. ते कलुषित मन झाल्यामुळे त्यांना काही सुचत नसे झालंय. आणि म्हणून त्यांचं मन एक 4 ओळी या ठिकाणी एक अभंग आहे, त्यामुळे देव हा शब्द आहे. मी देव म्हणजे त्यांना सगळं समजतो. त्या ठिकाणी आदरणीय भंतेगड आहे यांना मी देव समजतो. जो ज्ञानी माणूस आहे तो देव आहे. त्या असे जे विरुद्ध लोक वाटतात त्यांच्यासाठी एक 4 ओळी मी या ठिकाणी म्हणणार आहे आणि मी माझा मनोभाव संपवणार आहे. बाप
सैरवैरा पटेल. काय म्हणतो बघेल म्हणणार माणूस कधी काय म्हणतो, पाप करून पापी म्हणे सैरावैरा पटेल. आणि काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतं. आणि काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतं. तुझी सावली तुझ्या पासून दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. बघा या दोन फार महत्वाचे आहेत. तुझी सावली तुझ्या पासून दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांत तुला रे झोप येईल. काय म्हणतात कवी, अशी प्रकार केल्यामुळे कवी म्हणतो शांत तुला रे झोप येईल. दिनात सारं छतर. आणि काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतर. आपण सगळे देव आहोत, आपण सगळे ज्ञानी माणूस आहोत. आपल्याला खरं काय खोटं काय हे सगळं कळतंय. आणि म्हणून आपण या चांगल्या गोष्टीसाठी या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी व्यक्तिश मी सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळे अभिनंदनास पात्र आहेत. आणि याच्या पुढे अजूनही काही आपल्याला लढायला लागलं तर आपण निश्चितपणे लढणार आहोत. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर